ही जेव्हा भूमिका तुम्हाला ऑफर झाली आणि म्हणजे काय फीलिंग्ज होती तेव्हा? की आता आपल्याला चित्रपटामध्ये ज्योतिबा साकारायचे आहेत आणि त्यांचा इतिहास म्हणजे जे आत्तापर्यंत आपण वाचलेलं वगैरे आहे ते साकारायची आपल्याला संधी मिळणार आहे. हे ऐकल्यानंतरचं काय फीलिंग होतं? मिक्स्ड फिलिंग्स होत्या. म्हणजे पहिली तर एक्साइटमेंट होतीच ऑब्व्हियसली आणि पण नंतर असं वाटलं की अरे बापरे! हे एवढं मोठा अ, हा सगळा आवाका आपल्याला पेलवणार आहे का वगैरे असं येतोच आणि ती भीती असायलाच हवी. कारण त्यानी ती सुरुवात होते की तुम्ही खोलात जाता आणि सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे निलेश जळमकर आले स्क्रिप्ट पहिला व्हर्जन घेऊन आणि मला त्यांनी सांगितलं, तेव्हा मी त्याला विचारलं की मी का तुम्हाला असा डोक्यात आला? तर मग त्यांनी माझा फोटो आणि फुल्यांचा फोटो असा मॉर्फ करून मला आणला होता, दाखवला होता आणि ज्याच्यामध्ये मलाच आश्चर्य वाटलं की अरे मी एवढा ह्यांच्यासारखा दिसू शकतो. त्याच्यामुळे एक जरा कॉन्फिडन्स आला आणि पॉसिबिलिटी दिसल्या की हो, म्हणजे मी दिसू शकतो. कारण ते फार महत्त्वाचं असतं बायोपिकमध्ये. ती व्यक्ती साधारण त्याच्याजवळ दिसणं. त्याच्यानंतर मग खूप मेकअप ट्रायल्स झाल्या, हे झाल्या. कारण वयाच्या वेगवेगळ्या फेजेस होत्या. अगदी तरुणपणापासून ते त्यांच्या साठीपर्यंत. तर हे सगळ्या झाल्या आणि मग असं वाटलं की ओके, हे सगळं आपण म्हणजे मी त्याच्यात छान दिसू शकतो. आणि मग सगळा अभ्यास आणि सगळा रिसर्च आणि सगळंच सुरू झालं आणि ज्याच्यामुळे हे लक्षात आलं की ॲक्टरला जे एक आव्हान लागतं ते ह्याच्यामध्ये आहेच आहे. नॉट ओन्ली ॲज अ रोल पण तो जो काळ होता किंवा त्यांनी जे केलं होतं त्यांनी आणि सावित्रीमाईंनी, हे फार मोठा आवाका होता. त्याची खोली खूप होती आणि काय म्हणतात ना त्यांनी जो पाया रोवला आहे, काय होतं आतापर्यंत खूप वरवरचं आपल्याला माहिती होतं, जे काही इतिहासामध्ये थोडंसं वाचनात आलं होतं किंवा हे आलं होतं. पण जेव्हा सगळ्या बाजूनी रिसर्च करून जेव्हा आपण आज शिरतो, तेव्हा कळतं की अरे बापरे! हे एका अर्थाने दैवतच आहेत आपले. म्हणजे मॅनकाइंड म्हणा किंवा शिक्षण तर आहेच, परत पर्स्पेक्टिव्हज ऑफ लाईफ आणि खऱ्या अर्थाने ज्ञान काय असतं, है ना? तर इट इज नॉट अबाउट की आपण काय म्हणतो त्याला, की आपण ग्रॅज्युएट होणं किंवा डिग्रीज घेणं किंवा उच्च शिक्षण घेणं. पण खरं शिक्षण म्हणजे काय? हे हा प्रकाश पहिला पडला आणि मला असं वाटलं हाच लोकांनाही तो पोचवावा आणि तेच त्यांचा तो गाभा आहे त्यात त्यांच्या कामाचा, की ज्ञान म्हणजे नक्की काय? आणि तो फार मस्त महत्त्वाचा भाग आहे ह्याच्यामध्ये आणि मला असं वाटलं मग आता तर हे काळाचीच गरज आहे, की हे सगळं लोकांपर्यंत पोचणं. कारण परत इतकं सगळं थोडंसं पॉल्युटेड होत चाललं आहे, की वेगवेगळ्या भागातले सगळे काय म्हणतो त्याला पॉलिटिक्स आणि परत कास्ट पॉलिटिक्स आणि हे ते वगैरे सगळं इतकं परत चालू आहे, की अरे आपण मोठं पिक्चर किंवा ज्याला म्हणतो की एक जिथे प्रोग्रेसिव्ह जो देश असतो किंवा प्रोग्रेसिव्ह काही ज्या घटना असतात, त्याच्याकडे आपण जातो आहे का? असा एक प्रश्न पडतो. तर म्हणून हा सिनेमा खूप आत्तासुद्धा खूप गरजेचा आहे लोकांपर्यंत ह्या काळात देखील. कला व मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.